जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। सोशल मीडियाचा गैरवापर करून एका दुकानदाराची आणि एका महिलेची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगरमध्ये उघडकीस आलाय। एका तरुणाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आक्षेपार्ह फोटो तयार केले आणि ते इंस्टाग्रामवर स्टोरीवर प्रसारित करून समाजात बदनामी केली। या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात संबंधित खातेधारकावर गुन्हा नोंदवण्यात आलाय। कृषी विक्रेत्यांच्या रास्त आणि न्यायिक मागण्यांवर कृषी विभागाकडून कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने अहिल्यानगर जिल्ह्यासह कर्जत तालुक्यातील सर्वच कृषी केंद्र चालकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थतेची व नाराजीची भावना निर्माण होत आहे। तात्काळ मार्ग न निघाल्यास नाईलाजास्तव बेमुदत कृषी केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय कर्जत तालुका सीड्स फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड्स असोसिएशनने दिला आहे। या आशयाचे निवेदन सोमवारी कर्जत तहसीलदार रवी सतवन यांना देण्यात आले। बोलेगाव परिसरातील राघवेंद्र स्वामी मंदिराच्या विश्वस्तावर टोळक्याने कोयता आणि लोखंडी दांडक्याने खुनी हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे। प्रकाश ज्ञानदेव सप्रे असे जखमी विश्वस्ताचे नाव असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मंदिरात रात्रीच्या वेळी एका मुलीसोबत बसलेल्या तरुणाला हटकल्याने रागातून हा प्रकार घडला असून या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलंय। पोटाचा आजार बरा करण्याच्या नावाखाली एका असहाय महिलेला जादूटोना, उदी आणि गुंगीच्या औषधांचा वापर करून लुबाडणाऱ्या खटकाळी येथील गणेश माधवराव शिंदे उर्फ गणेश महाराज यांच्या पापाचा घडा भरला आहे। या ढोंगी बाबाने महिलेवर वारंवार बलात्कार करत तिच्याकडून 18 ते 20 लाख रुपये उकळले। श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला आज बेड्या ठोकल्यात। त्याच्या दरबारातील अघोरी प्रकारामुळे जिल्हा हादरला आहे। जिल्ह्यासाठी मंजूर असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मिती प्रक्रियेला वेग आलाय। सिव्हिल हॉस्पिटल हे 7 वर्षांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे। त्या संदर्भात राष्ट्रीय वैद्यकीय काउन्सिलचे पथक तपासणीसाठी येणार आहे। त्या पार्श्वभूमीवर आज हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावरील फलक बदलण्यात आले आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय असे त्याचे नामकरण करण्यात आले। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल 4 मे रोजी लागणार आहे। निकालापूर्वीच मतदारसंघासह अहिल्यानगर पुणे महामार्गावर महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स लागले आहेत। सुपा येथील सुखदेव पवार, राहुल पवार यांनी लावलेल्या या अभिनंदनाच्या बोर्डांमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येतोय। आमदार अक्षय कर्डिले यांचे हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे फ्लेक्स हे केवळ शुभेच्छा नसून त्यांच्या विजयाबाबतची खात्री आणि पाठिंबा दर्शवणारे प्रतीक ठरले आहेत। माळेगाव येथील 22 वर्षीय उद्धव मच्छिंद्र गाडेकर यांनी रिक्षावर रसवंती बसवून दारोदार ऊसाचा रस विक्रीचा व्यवसाय सुरू केला असून त्यांचा हा उपक्रम अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। इयत्ता 10वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या उद्धवचे वडील शेतकरी आहेत। घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांनी नोकरीच्या मागे न पडता स्वतःचा व्यवसाय निवडला। सुरुवातीला हातगाडीवर रस विक्री सुरू करून नंतर सेकंड हँड रिक्षा घेऊन त्यावर रस काढण्याचे यंत्र बसवले। आज शिवमल्हार रसवंतीद्वारे ते तालुक्यातील विविध भागात फिरून रस विक्री करतात। दररोज सुमारे 200 ग्लास रस विक्री होत असून एका ग्लासची किंमत 15 रुपये आहे। नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय केल्यास आपण आपल्या मनाचे राजे असतो असा संदेश उद्धव यांनी तरुणांना दिलाय। अंगणवाडी सेविका व मदतनीस या केवळ कर्मचारी नसून त्या नव्या पिढीच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत। आई वडिलांनंतर लहान मुलांना सर्वाधिक जिव्हाळ्याने सांभाळ करणारा घटक म्हणजे अंगणवाडी सेविका आहेत। मुलांच्या व्यक्तिमत्व विकासात तसेच चांगल्या सवयी घडवण्यात त्यांचे मोठे योगदान असल्याचे गौरवोद्गार आमदार अमोल खताळ यांनी काढले आहेत।
सुस्पष्ट दृष्टी, प्रभावी अंमलबजावणी आणि जनसेवेसाठी असलेले कटिबद्धता यातून साकारलेला अभिप्राय कक्ष हा उपक्रम प्रशासनातील पारदर्शकता व उत्तरदायित्व वृद्धिंगत करणारा ठरला आहे. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांचा महाराष्ट्र लोकसेवा हक्क दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. जिल्ह्यासाठी ही अत्यंत भूषणवह बाब ठरली आहे. जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.